आणि आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे। संजय राऊतांना मोठा दिलासा मिळालाय। दादा भुसेंकडून मानहानीचा दावा हा मागे घेण्यात आलेला आहे। संजय राऊतांना हा मोठा दिलासा मानला जातोय। दादा भुसेंकडून हा मानहानीचा दावा मागे घेण्यात आलाय। संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केलेले होते आणि या आरोपांनंतर दादा भुसे यांनी मानहानीचा दावा दाखल केलेला होता आणि या संदर्भात मालेगाव कोर्टामध्ये सुनावणीसाठी संजय राऊत हे दाखल झालेले होते। मात्र त्याच दरम्यान दादा भुसे यांनी हा मानहानीचा दावा मागे घेतलेला आहे। त्यामुळे संजय राऊत यांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे। दादा भुसे यांनी हा मानहानीचा दावा मागे घेतलाय, त्यामुळे संजय राऊत यांना हा मोठा दिलासा मानला जातोय। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी विशाल मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा जो दादा भुसेंकडून करण्यात आलेला होता तो दावाच त्यांनी आता मागे घेतलेला आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच जेव्हा कोर्टात प्रवेश केल्यानंतर दोघीही एकत्रित कोर्टात दाखल झाले होते आणि दादा भुसेंनी अगोदरच सांगितलं होतं की मालेगावच्या जनतेची दिलगिरी माफी मागावी, शेतकऱ्यांची माफी मागावी आणि त्यानंतर ज्या आता संजय राऊत जे आहे त्यांची तब्येत देखील आता बरोबर राहत नाही आणि स्वतः संजय राऊत यांनी सुद्धा एक प्रतिक्रिया देताना सांगितलं की जे अगोदर जे शिवसेना गटात होते अद्वैजी हिरे यांनी त्यांना चुकीची माहिती दिली आणि त्या चुकीच्या माहितीच्या आधारावर मी दैनिक सामनाला गिरणा साखर कारखान्याच्या शेअर्स प्रकरणी जी बातमी छापली होती ती चुकीच्या आधारावर माझ्याकडून छापली गेली, याची मी दिलगिरी देखील व्यक्त करतो। आणि त्याच अनुषंगाने त्याचा विचार करून आज दादा भुसे हे स्वतः पण आले होते आणि दोघं एकत्रितरित्या त्यांनी जात दादा भुसेंनी सांगितलं की आम्हाला बस शेतकऱ्यांची दिलगिरी, मालेगावकरांची दिलगिरी व्यक्त झाल्यानंतर हा जो दावा आहे दादा भुसेंनी आता मागे घेतला आहे। नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।